नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वराज्य अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता बा आगामी येणारी तुमच्या जिल्हा परिषदची भरती राहणार आहे, त्याच्यानंतर फॉरेस्टची भरती राहणार आहे, तलाठी भरती राहणार आहे। हे जे पेपर होणार आहे, आता झेडपीचे म्हणा, तुम्ही शिपाईची भरती म्हणा किंवा तुमची लिपिक वगैरे कनिष्ठ लिपिक म्हणा, वरिष्ठ लिपिक म्हणा, याच्यामध्ये की नाही मॅथचे क्वेश्चन राहते तुमचे 25 मार्काचे। त्याच्यानंतर तलाठीमध्ये सुद्धा तुमचं बुद्धिमत्ता आणि मॅथ 25 मार्काचं राहते। फॉरेस्टमध्ये जवळपास किती तुमचे 30 मार्काचे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन राहते। आता या सर्व तुमचा कोर्स की नाही म्हणजे जो तुमचा मॅथचा किंवा बुद्धिमत्तेचा राहणार आहे, हे तुमचं पूर्ण होण्यासाठी की नाही आपण यूट्यूबवरून जवळपास किती तुमचे मॅथचे आणि बुद्धिमत्तेचे जवळपास 40 ते 50 व्हिडिओ टाकणार आहे आणि सर्व व्हिडिओ तुमचे मोफतमध्ये राहणार आहे। म्हणजे तुम्ही जर ही परीक्षा देत असेल तुमचे पूर्ण मार्ग यामधून कव्हर होणार आहे। आता बुद्धिमत्तेसोबत की नाही जवळपास तुमचे 30 ते 40 व्हिडिओ GSचे राहणार आहे आणि 30 व्हिडिओ किती तुमचे मराठीचे राहणार आहे। आता तुम्ही जर याची तयारी जर करत असेल तर तुमचे समजून घ्या फ्रीमध्ये की नाही म्हणजे फ्रीच्या कोर्समध्ये की नाही तुमचे हे सर्व मार्ग काय होणार आहे, कव्हर होणार आहे। आता आज पहा, याच्या अगोदर की नाही 2 दिवसा अगोदर मी तुमचा काय रेल्वेवर एक व्हिडिओ बनवला होता। रेल्वेचा जो व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की नाही तुम्हाला त्याची लिंक दिली आहे, ते व्यवस्थित चेक करून घ्या। त्याच्यानंतर कानडी शब्द आणि लिंगावर जे तुमचे क्वेश्चन चुकते त्याच्यावर सुद्धा एक मराठीचा चॅप्टर बनवला म्हणजे व्हिडिओ बनवला आहे, त्याची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो, ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। त्याच्यावर की नाही तुमचे जवळपास 1-2 मार्क काय होणार आहे, कव्हर होणार आहे। आता आज पहा, आज तुम्ही की नाही आज म्हणजे इथे मी घेणार आहे तुमचा कोणता काळकाम वेग हा चॅप्टर घेणार आहे। आता हे काळकाम वेगचा चॅप्टर म्हणजे मॅथचा समजून घ्या की या सिरीजमधला की नाही हा दुसरा व्हिडिओ राहणार आहे। आता पहा क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला। हा पहिला क्वेश्चन राहणार आहे, प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिला आहे, एक काम अ हा 12 दिवसात, त्याच्यानंतर ब 15 दिवसात व क 24 दिवसात करतात। सेपरेटमध्ये दिला आहे की अ ला काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, त्याच्यानंतर ब ला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात व क ला तेच काम करण्यासाठी किती दिवस सांगितले आहे, 24 दिवस। त्याच्यानंतर अने 3 दिवस काम केले, त्याच्यानंतर दिला आहे तुम्हाला अने 3 दिवस काम केले व तो सोडून गेल्या। त्याच्यानंतर गेल्यावर बने 5 दिवस काम केले व तोही सोडून गेला, तर शिल्लक काम क किती दिवसात करेल। आता बघा गणित व्यवस्थित समजून घ्या काय सांगितलं आहे त्यांनी। सुरुवातीला काय म्हटलं आहे, अ एक काम 12 दिवसात करतो, ब 15 दिवसात करतो आणि क हा सेपरेटमध्ये 24 दिवसात करतो। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे सेपरेटमध्ये कामाला सुरुवात केली आहे। त्यांनी सांगितलं आहे की अने 3 दिवस काम केले आहे, त्याच्यानंतर की नाही बने किती दिवस केले आहे, अ सोडून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की बने 5 दिवस काम केले आहे, म्हणजे सेपरेटमध्ये ते काम करत आहे। आता गणित जर समजलं असेल तर व्यवस्थित की नाही सूत्र वगैरे न वापरता तुम्ही उत्तर काढू शकता। मी पहिले सुरुवातीला लिहून घेतो इथे की अ जर असेल अ हा किती दिवसात करत आहे, 12 दिवसात। त्याच्यानंतर ब दिला आहे त्यांनी, ब किती दिवसात करत आहे, 15 दिवसात आणि क सेपरेटमध्ये किती दिवसात करत आहे म्हटलं, किती दिवसात करत आहे, 24 दिवसात। आता त्यांनी सांगितले की एवढ्या दिवसांनी काम करत आहे, काम त्यांचं सारखंच राहणार आहे। आता काम कोणतं आहे म्हटलं तर तुमच्या मतानं तुम्ही कोणतंही काम घेऊ शकता। यांना काहीतरी वस्तू बनवायची आहे असं तुम्ही समजून घ्या। आता वस्तू बनवायची आहे म्हटलं तर अशा वस्तू घ्यायच्या आहे की तिन्ही संख्येच्या पाड्यातनी की नाही ती संख्या यायला पाहिजे, म्हणजे 12च्या पाड्यात सुद्धा यायला पाहिजे, 15च्या पाड्यात सुद्धा यायला पाहिजे, त्याच्यानंतर 24च्या पाड्यात सुद्धा यायला पाहिजे। म्हणजे सरळ सांगायचं असं आहे की या संख्यांची काय करायची आहे, तुम्हाला लसावी काढायची आहे। 12, 15 आणि किती 24 यांची जर लसावी काढतो म्हटलं तर लसावी राहणार आहे 120, म्हणजे 120 इथे लिहून घे तुम्ही, इथे 120 आणि इथे किती राहणार आहे 120। वरची जी लाईन दिली आहे तुम्हाला दिला आहे की 12 दिवस, इथे 15 दिवस आणि इकडे किती 24 दिवस, म्हणजे इथे व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी दिवस लिहून घ्या आणि ते काय करत आहे समजून घ्या, ते वस्तू बनवत आहे। म्हणजे याचा अर्थ होतो की 12 दिवसांनी हा 120 वस्तू बनवत आहे। म्हणजे तुम्हाला जर विचारलं की एका दिवसात किती वस्तू बनवलं म्हटलं तर 12 दिवसात जर 120 बनवत असेल तर एका दिवसात किती बनवायला पाहिजे, एका दिवसात बनवायला पाहिजे तो 10 वस्तू। म्हणजे 120 भागीला जर 10 करत असेल तर एका दिवसात हा 10 वस्तू बनवणार आहे। हा जर विचार केला तर 15 दिवस लावत आहे 120 वस्तू बनवायला, म्हणजे एका दिवसात किती वस्तू बनवतो म्हटलं तर एका दिवसात बनवणार आहे 15 × किती 120। हा 24 दिवसात 120 वस्तू बनवत आहे, म्हणजे एका दिवसात किती म्हटलं तर एका दिवसात हा बनवणार आहे किती 120 भागीला जर 24 करतो म्हटलं तर किती उत्तर येणार आहे तुमचं 5। म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजत आहे की अ एका दिवसात 10 वस्तू बनवत आहे, ब एका दिवसात 8 वस्तू बनवत आहे आणि क हा एका दिवसात किती वस्तू बनवत आहे 5 वस्तू। आता पहा तुम्हाला गणितामध्ये काय सांगितलं आहे, अने 3 दिवस काम केले, म्हणजे अ जर एका दिवसातनी जर 10 वस्तू बनवत असेल तर 3 दिवसातनी किती 30 वस्तू बनवायला पाहिजे। म्हणजे इकडे काय म्हणणार आहे तुम्ही, अ बरोबर किती एका दिवसात 10, त्याने 3 दिवस काम केले। ब ने सांगितलं आहे ब एका दिवसात किती करत आहे 8, त्याने किती दिवस काम केले म्हटलं तर ब ने 5 दिवस काम केले आहे, म्हणजे 8 गुणिले किती करणार आहे 5, म्हणजे याने 10 किती 30 वस्तू बनवल्या। ब जर विचारलं तर 8 गुणिले 5 केला आहे तुम्ही, 8 पंचे किती 40, म्हणजे अने एकूण 30 वस्तू बनवल्या होत्या सुरुवातीला। त्याच्यानंतर बने किती वस्तू बनवल्या म्हटलं किती वस्तू बनवल्या 40 वस्तू, म्हणजे दोघांनी जर म्हटलं तर एकूण किती वस्तू बनवल्या आहे 70 वस्तू त्यांनी बनवल्या आहे। म्हणजे हे काम पूर्ण म्हणा तुम्ही, काम
पूर्ण. आता बा त्यांना वस्तू किती बनवायच्या होत्या म्हटलं तर वस्तू बनवत होते 120. दोघांनी अगोदर 70 वस्तू बनवून ठेवून दिल्या आहे. मग आता जर विचारलं तुम्हाला एकूण किती वस्तू बनवायच्या आहेत म्हटलं शिल्लक म्हटलं तुमच्याजवळ किती 120 वस्तू बनवायच्या होत्या, 70 वस्तू त्याने बनवल्या आहे, म्हणजे शिल्लक किती वस्तू राहणार आहे तुमच्याजवळ फक्त 50. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 120 मायनस किती 70 बरोबर हे 50 वस्तू बनवायच्या आहे. म्हणजे 50 वस्तू का राहणार आहे शिल्लक. आता हे शिल्लक वस्तू त्यांनी सांगितले आहे की जे शिल्लक काम राहणार आहे तो क किती दिवसात करेल. म्हणजे तुम्हाला क दिला आहे एका दिवसात किती वस्तू बनवत आहे, क 5 वस्तू बनवत आहे, शिल्लक किती आहे 50. म्हणजे 50 वस्तू बनवल्याला कला किती दिवस लागेल म्हटलं तर एका दिवसात हा 5 बनवत आहे त्याला 50 बनवत आहे. म्हणजे काय करणार आहे तुम्ही 50 भागेला जर 5 करतो म्हटलं तर किती लागायला पाहिजे फक्त 10 दिवस. म्हणजे शिल्लक काम करण्यासाठी कला किती दिवस लागेल म्हटलं तर किती लागणार आहे 10 दिवस लागणार. पण तोंडी निघते तुमचं काय केलं आहे सुरुवातीला हा 12 दिवसात करत होता, हा 15 दिवसात, हा 24 दिवसात. दोघाचा लसावी काढला म्हणजे एकूण किती वस्तू बनवायच्या आहे म्हटलं तर 120 घेतला आहे. 120 जर तुम्ही 12 दिवसात बनवत असेल तर हा तुमचा एका दिवसात 10 बनवत असेल, ब किती म्हटलं तर एका दिवसात 8 बनवत आहे आणि क किती म्हटलं तर एका दिवसात किती बनवत आहे 5. त्यांनी सांगितलं आहे की अने 3 दिवस काम केले आहे म्हणजे एका दिवसात 10 म्हणजे 3 दिवसात 30. त्याच्यानंतर बने सांगितले आहे की 5 दिवस काम केले, एका दिवसात जर तो 8 बनवत असेल तर 5 दिवसात किती बनवणार आहे 40 बनवणार आहे. म्हणजे दोघांनी की नाही 70 वस्तू बनवून ठेवल्या आहे. म्हणजे शिल्लक किती 120 बनवायच्या होत्या 70 बनवल्या आहे. म्हणजे शिल्लक राहणार आहे फक्त त्याच्या किती 50 वस्तू राहणार आहे. आता 50 वस्तू बनवायच्या आहे फक्त क ला. एका दिवसात की नाही क हा 5च वस्तू बनवत आहे म्हणजे 50 वस्तू बनवण्यासाठी त्याला 10 दिवस लागणार आहे. सूत्र नाही काहीच नाही, फक्त तुमच्या कन्सेप्टनुसार जर व्यवस्थित तुम्ही काढत असेल तुमचं उत्तर निघून जाते. तोंडी वगैरे निघून जाते, गणित दिसलं तिथल्या तिथं काढून घेता तुम्ही. ठीक आहे. आता याच्याचनुसार की नाही तुम्ही दुसरं गणित पाहून घ्या, हा सुद्धा तुमचा तोंडी निघते. हा एक काम की नाही 45 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या, इथे ए जर असेल तर हा 45 दिवस राहणार आहे. इकडे तुम्हाला ब दिलाय, ब किती 30 दिवसात पूर्ण करतो म्हटलं आहे. म्हणजे काम त्यांचं सारखंच राहणार आहे. आता काम किती सारखं म्हटलं तर इथे लसावी घेतलं होतं, तुम्ही सुद्धा इथे लसावी घ्या. इथे 45 आणि 30 दोघांचा लसावी जर घेतो म्हटलं तर किती राहणार आहे 90. म्हणजे इथे जर समजून घ्या तुमचा 90 जर लसावी निघत असेल मग 90ला काय करणार आहे तुम्ही 45ने भाग देणार आहे. 90 भागेला 45 जर असेल तर ए हा एका दिवसात किती 2 वस्तू बनवायला पाहिजे, कारण की 90 भागेला 45 म्हणजे 2. बी जर घेतो म्हटलं तर 90 भागेला जर 30 केले म्हटलं तर इथे 3चा भाग जायला पाहिजे. म्हणजे एका दिवसात जर म्हटलं तर ए हा 2 वस्तू बनवत आहे आणि बी जर म्हटलं तर किती वस्तू बनवत आहे 3. आता त्यांनी काय क्वेश्चन केला आहे तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करत, म्हणजे दोघे मिळून एका दिवसात हा 3 वस्तू बनवत आहे, हा 2 वस्तू बनवत आहे, म्हणजे दोघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवत आहे 5. त्या दोघांना किती बनवायचे आहे 90. म्हणजे एका दिवसात जर 5 तर 90 वस्तू किती दिवसात, म्हणजे सरळ सरळ तुम्ही 5ने भाग देता इथे 5 1 5 आणि 18 पंचे किती 90, म्हणजे 18 दिवसात पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल म्हटलं तर किती राहणार आहे 18. सूत्र वगैरे काहीच नाही, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या की काय काय केलं आहे. तर याच पद्धतीनं तिसरं उदाहरण घेणार आहे की सेम असंच राहणार आहे तुमचं. तर पहा मित्र, प्रश्न क्रमांक 3 पाहिजे काय दिला आहे, ए बी सी तिघे एकाम अनुक्रमे 24 6 आणि किती 12 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे ए हा एकटा 24 दिवसात, बी हा एकटा 6 दिवसात आणि सी जर म्हटलं किती दिवसात 12 दिवसात. तर एकत्र तिघे ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. आता इथे ए जर घेतो म्हटलं तर ए दिला आहे तुम्हाला 24 दिवस, बी जर घेतो म्हटलं तर बी दिला आहे तुम्हाला 6 आणि सी जर विचारलं सी किती दिला आहे 12. म्हणजे तिघे जर म्हटलं तर हा 24 दिवसात करत आहे, हा 6 दिवसात करत आहे आणि किती दिवसात करत आहे 12 दिवसात काम करत आहे. आता ते काम कोणतं म्हटलं तर तेच घेऊन घ्यायचं आहे, काहीतरी वस्तू बनवायची आहे. आता वस्तू किती म्हणजे या तिन्ही संख्यांचा लसावी काढायचा आहे तुम्हाला. 24चा लसावी, 6चा लसावी आणि 12चा यांचा जर लसावी घेतो म्हटलं तर 24च राहणार आहे. म्हणजे ते 24 वस्तू बनवायच्या आहे, याला सुद्धा 24 बनवायच्या आहे, याला सुद्धा 24 बनवायच्या आहे. आता सांगा 24 दिवसात जर 24 वस्तू बनवत असेल तर हा एका दिवसातनी किती वस्तू बनेल, एकच वस्तू बनवणार आहे. 24 वस्तू बनवायच्या आहे 6 दिवसात, म्हणजे एका दिवसात किती बनवतो म्हटलं तर 24 भागेला जर 6 करतो म्हटलं तर ते 4 वस्तू बनवणार आहे. त्याच्यानंतर याला सुद्धा 24 वस्तू बनवायच्या आहे. एका दिवसातनी जर काढायचं असेल तर 12 दिवस लागत आहे. याला 24 वस्तू बनवण्यासाठी जर 12 दिवस लागत असेल तर एका दिवसातनी किती वस्तू बनवतो म्हटलं तर 24 भागेला जर 12 करतो म्हटलं तर किती राहणार आहे 2. म्हणजे समजून घ्या एक किती वस्तू बनवतो म्हटलं तर एका दिवसात 1, हा एका दिवसात 4 बनवत आहे आणि हा एका दिवसात किती बनवत आहे 2 बनवत आहे. म्हणजे तिघं जर घेतो म्हटलं तर एका दिवसात किती बनवत आहे 4 आणि 2 6, 6 आणि किती 7. म्हणजे ए प्लस बी प्लस सी तिघे जर म्हटलं तर एक दिवसात 7 वस्तू बनवतात. त्यांना किती वस्तू बनवायच्या आहे म्हटलं तर किती वस्तू बनवायच्या आहे 24 घेतल्या होत्या आपण. मग 24 वस्तू बनवण्यासाठी किती दिवस लागतील म्हटलं काय करणार आहे तुम्ही 24 भागेला किती 7, 7 1 7, 7 त्रिक किती 21, उरले 24 मधून 21 गेले उरले 3, 3 छेदमध्ये इथे 7 होते 7. म्हणजे उत्तर राहणार आहे तुमचं किती 3.3 छेद किती 7. इथे 7 पूर्ण भाग जात नाही म्हणून इथे छेदमध्ये 7 लिहिले आहे. हे वाटल्यास पाहून घ्या 7 त्रिक किती 21 उरले 3 छेदमधला जसेच्या तुमचा 7 ठेवून द्या इथे.
म्हणजे किती दिवसात पूर्ण करतील म्हटलं तर 3.37 दिवसात पूर्ण करतील. त्याचप्रमाणे क्वेश्चन क्रमांक किती तुम्हाला 4 दिलाय, हा थोडासा वेगळा दिलाय. काय सांगितलंय, ए आणि बी एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे दोघं मिळून. ए आणि बी किती दिवसात दिलाय तुम्हाला, 8 दिवसात दिलाय. त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला बी आणि सी तेच काम, म्हणजे दोघं मिळून जर म्हटलं बी आणि सी तेच काम किती दिवसात पूर्ण करता म्हटलं तर किती राहणार आहे, 12 दिवसात. नंतर दिलाय पुन्हा ए आणि सी तेच काम किती दिवसात दिलाय, ए आणि सी तेच काम जर म्हटलं किती दिवसात दिलाय तुम्हाला, 8 दिवसात. आता व्यवस्थित लिहून घेतो मी इथे. ए आणि बी किती दिवसात म्हटलं तर सुरुवातीला तुम्हाला 8 दिलाय. त्याच्यानंतर दिलाय तुम्हाला बी आणि सी किती दिवसात म्हटलं तर बी आणि सी दिलाय तुम्हाला 12 दिवसात. त्याच्यानंतर ए आणि के दिलाय, सी किती दिवसात म्हटलं तर पुन्हा किती राहणार आहे, 8 दिवसात. म्हणजे ए आणि बी 8 दिवसात करतात, बी आणि सी 12 दिवसात करतात, ए आणि सी किती दिवसात करतात म्हटलं तर पुन्हा 8 दिवसात. आता किती वस्तू बनवायच्या म्हटलं तर पुन्हा तसंच राहणार आहे. यांचा जो लसावी राहणार आहे तो समजून घ्यायच्या, तेवढ्या वस्तू बनवायच्या आहे. 8, 12 आणि किती 8 यांचा जर लसावी घेतो म्हटलं तर लसावी किती राहणार आहे, 24. इकडे सुद्धा 24 आणि इकडे सुद्धा किती 24. आता ए आणि बी जर 8 दिवसात 24 वस्तू बनवत असेल, एका दिवसात किती 24/8 म्हणजे इथे 3 बनवायला पाहिजे. 24/12 म्हणजे हे 2 वस्तू बनवायला पाहिजे बी आणि सी. ए आणि सी जर म्हटलं तर 24 वस्तू बनवत आहे 8 दिवसात, तर एका दिवसात किती म्हटलं तर किती 3. इथे 3 वस्तू बनवत आहे, हे 3 वस्तू आणि ही किती 2 वस्तू, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 2 किती 8 वस्तू बनवत आहे. कोण कोण, ए बी, बी सी आणि किती ए सी. म्हणजे इथे 2 वेळा ए आलाय, 2 वेळा बी आलाय, 2 वेळा सी आलाय. म्हणजे आपण असं घेऊ 2 ए प्लस बी प्लस सी, म्हणजे 2 वेळा ए, 2 वेळा बी आणि 2 वेळा सी. ही किती वस्तू बनवतात म्हटलं तर किती 8 वस्तू. आता हे जे गुणाकारात दिलाय, म्हणजे 2 वेळा ए जर घेतो म्हटलं, 2 वेळा बी घेतो म्हटलं, 2 वेळा सी जर घेतो म्हटलं तर प्रत्येकी 2-2 जर घेत असेल 8 वस्तू बनवणार आहे. सेपरेट जर एक घेत असेल तर अर्धे वस्तू बनवायला पाहिजे. म्हणजे दोघं असेल तर 8 वस्तू बनवत आहे, सिंगल असेल किती बनवणार आहे, 4 वस्तू. नाही तर सरळ इकडे ह्या गुणाकारात दिलाय, तिकडे गेल्यानंतर भागाकारात होईल. म्हणजे इकडे बे एक बे, बे चौक किती 8. म्हणजे ए प्लस बी प्लस सी हे तिघे मिळून एका दिवसात किती वस्तू बनवतात म्हटलं किती बनवणार आहे, 4 वस्तू. त्या तिघांना किती वस्तू बनवायच्या आहेत, 24. म्हणजे किती दिवस लागतील म्हटलं काय करणार आहे तुम्ही, 24 भागेला किती 4. म्हणजे किती दिवस लागायला पाहिजे, 6 दिवस लागायला पाहिजे ए बी आणि सीला ते काम पूर्ण करण्यासाठी. म्हणजे 24 भागेला जर 4 करतो म्हटलं किती राहणार आहे 6. ए बी आणि सी तिघांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात म्हटलं किती राहणार आहे, 6 दिवस लागतील. याचप्रमाणे 5वा क्वेश्चन पाहू आपण. तर पहा मित्र, क्वेश्चन क्रमांक किती 5. दिसायला मोठं गणित दिसत आहे, एक वेळा समजून घ्या काय तर. रामू दर दिवशी 5 झाड कापू शकतो. म्हणजे रामू एका दिवसात किती कापतो म्हटलं तर किती झाड कापणार आहे. इथे रामू दिलाय 5 झाड कापतो म्हणून कापू शकतो. आणि शामू दिवसाला 3 झाड कापू शकतो. इथे शामू जर म्हटलं तिथे शामू कापणार आहे एका दिवसात किती झाड म्हटलं तर किती 3. नंतर रामू पहिल्या दिवशी कामावर येतो व शामू दुसऱ्या दिवशी कामावर येतो. म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की पहिल्या दिवशी रामू येणार आहे, दुसऱ्या दिवशी कोण येणार आहे, शामू कामावर येणार आहे. आणि त्यानंतर ते एका दिवसाआड कामावर येतात. जर रामूने काम पूर्ण केले, त्यांनी सांगितलं आहे पहिल्या दिवशी रामू, दुसऱ्या दिवशी शामू, त्याच्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी रामू, चौथ्या दिवसानंतर कोण, चौथ्या दिवशी शामू. म्हणजे एका दिवसाआड सांगितलं आहे त्यांनी. नंतर त्यांनी माहिती सांगितलं आहे जर रामूने काम पूर्ण केले असेल, म्हणजे याच्यावरून तुम्हाला सांगितलं आहे की शेवटचा जो दिवस राहणार आहे, शेवटच्या दिवशी कोण काम करतो म्हटलं तर कोण करणार आहे, रामू. कारण की त्यांनी सांगितलं आहे जर रामूने काम पूर्ण केले असेल, ही लाईन महत्त्वाची राहणार आहे. तुम्हाला सांगितलं आहे जर रामूने काम पूर्ण केले असेल, म्हणजे याच्यावरून असं समजत आहे की शेवटचा दिवस कोण काम करणार आहे म्हटलं कोण करणार आहे, रामू. तर त्यांना 125 झाडं लावण्यासाठी, इथे लावण्यासाठी नाही कापण्यासाठी पाहिजे, कापण्यासाठी. तर त्यांना 125 झाड कापण्यासाठी किती दिवस लागतील. 5 झाड दिलं आहे तुम्हाला, किती एकूण 125 दिले आहे. 125 झाड कापायचे आहे. 125 झाड कापण्यासाठी रामूला आणि शामूला दोघांना किती दिवस लागतील असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. त्याच्यात माहिती दिली आहे की एका दिवसाआड ते काम करतात. पहिल्या दिवशी रामू, दुसऱ्या दिवशी शामू, तिसऱ्या दिवशी पुन्हा रामू, चौथ्या दिवशी पुन्हा कोण, शामू. आणि त्यांनी एक माहिती दिली आहे की जर रामूने काम पूर्ण केले असेल, म्हणजे रामूने काम पूर्ण केलं आहे, म्हणजे शेवटच्या दिवशी कोण काम करतो म्हटलं शेवटच्या दिवशी कोण काम करणार आहे, रामू करणार आहे. आता इथे टोटल तुम्हाला झाड दिलं आहे 125. म्हणजे शेवटच्या दिवशी जर रामूने काम केले असेल तर शेवटच्या दिवशी त्याने किती झाड कापले असेल, 5 झाड कापले असेल. कारण की एका दिवसात रामू किती झाड कापतो म्हटलं तर 5 झाड कापणार आहे. म्हणजे 125 पैकी शेवटच्या दिवशी जर म्हटलं तर रामू 5 झाड कापत आहे. म्हणजे इथे लिहून घेऊ शकता याचं उत्तर तुम्ही. शेवटच्या दिवशी रामू किती झाड कापत आहे, 5 झाड. आणि दिवस किती म्हटलं किती लागणार आहे, 1 दिवस कापण्यासाठी लागणार आहे त्याला. म्हणजे एका दिवसात तो शेवटच्या दिवशी किती म्हटलं किती झाड कापणार आहे, तो 5 झाड कापणार आहे.
आता त्यांच्याजवळ शिल्लक झाड किती म्हटलं किती राहणार आहे, 120 झाड तुमच्याजवळ शिल्लक आहे, म्हणजे 5 झाड तर त्याने शेवटच्या दिवशी कापले आहे. आता त्यांच्याजवळ 120 झाड शिल्लक आहे. आता पहा, पहिल्या दिवशी हा 5 कापत असेल, दुसऱ्या दिवशी हा किती कापत आहे 3, म्हणजे 2 दिवसात हे किती कापत आहे म्हटलं तर 2 दिवसात 8 कापणार आहे. 2 दिवसात 8 म्हणा किंवा एका दिवसात 4 म्हणा, दोन्ही सारखंच होणार आहे. हा पहिल्या दिवशी 5 कापत आहे, हा दुसऱ्या दिवशी 3 कापत आहे, म्हणजे 2 दिवसात दोघं मिळून किती कापत आहे म्हटलं तर 8 झाड कापणार आहे. म्हणजे याचाच अर्थ होते 2 दिवसात जर 8 कापत असेल, 4 दिवसात 16 कापायला पाहिजे. म्हणजे 4 दिवसात 16 म्हणा किंवा 2 दिवसात 8 म्हणा, बरोबर आहे, किंवा एका दिवसात 4 म्हणा. आता दोन्ही जर एका दिवसात 4 झाड जर कापत असेल त्याच्यावरून म्हणता मी हा 5 आणि हा 3, जर तुम्ही 2 दिवसात 8 म्हणत असेल, ॲव्हरेजमध्ये एका दिवसात 4 येणार आहे. 4 झाड जर ते एका दिवसात कापत असेल तर 120 झाड कापायचे आहे त्यांना. म्हणजे 120 झाड कापण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील म्हटलं काय करणार आहे तुम्ही, छेदमध्ये किती करणार आहे 4. कारण 120ला जर 4ने भाग देतो म्हटलं किती लागणार आहे त्यांना, 30 दिवस लागणार आहे. म्हणजे 120 झाड किती दिवसात कापते म्हटलं किती दिवसात कापणार आहे ते 30 दिवसात. आणि शेवटच्या दिवशी रामूने 5 झाड तोडले आहे, म्हणजे हे 30 दिवस आणि हा किती 1 दिवस. म्हणजे उत्तर काय राहणार आहे, 125 झाड कापण्यासाठी रामू आणि शामूला किती दिवस लागतात म्हटलं तर हे दोघे मिळून 30 दिवस आणि शेवटचा याचा 1 दिवस, म्हणजे किती राहणार आहे 31 दिवस हे राहील तुमचं उत्तर. पहा, तोंडी निघून जाते, दिसायलाच खूप मोठं गणित दिसत आहे. उत्तर काय राहणार आहे, फक्त जर व्यवस्थित जर गणित समजून घेतो म्हटलं उत्तर काय राहणार आहे तुमचं, म्हणजे सोपं, म्हणजे एकदम म्हणजे कमी वेळात निघून जाते. याचं स्क्रीनशॉट मारून घ्या जे दिलं आहे ते. या गणिताचं उत्तर मी इथे लिहिणार आहे. पहा मित्रो, प्रश्न क्रमांक किती 6 तुम्हाला दिला आहे. काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, जर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या काय दिलं आहे, पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील. पहा, तुम्हाला काही माणसे दिलं आहे, म्हणजे सुरुवातीला माणसे दिले नाही, म्हणजे आपण काय करू, माणसे घेऊन घेऊ इकडे. माणसे किती म्हटलं तर माणसे घेणार आहे तुम्ही x, म्हणजे इथे याचा अर्थ होणार आहे काही माणसे म्हटलं तर काय करणार आहे तुम्ही x माणसे. एक काम किती, जे काम राहते तुम्ही छेदमध्ये घेता, म्हणजे त्यांनी एक काम म्हटलं आहे तर छेदमध्ये आपण 1 घेऊन घेऊ. एक काम 8 दिवसात म्हणजे गुणिले किती 8 करणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर पहा, काही माणसे म्हणजे x माणसे 8 दिवसात किती काम म्हटलं तर एक काम, जे काम राहते तुम्ही छेदमध्ये लिहिता. त्याच्यानंतर कामाच्या दुप्पट काम, म्हणजे इथे एक काम दिलं होतं, आता काम किती राहणार आहे तुमच्याजवळ 2 काम राहणार आहे, म्हणजे त्यांनी दुप्पट दिलं आहे म्हणून इथे छेदमध्ये किती घेतला आहे तुम्ही 2 घेतला आहे. दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट, अगोदर माणसे किती होते म्हटलं तर अगोदर x माणसे होते, आता त्यांनी सांगितलं आहे निमपट, म्हणजे काय करणार आहे तुम्ही x छेदमध्ये किती घेणार आहे 2, म्हणजे पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील. अगोदर किती दिवसात करत होते 8 दिवसात, आता किती दिवसात म्हटलं तर दिवस घेणार आहे तुम्ही y. आता पहा, किती दिवसात म्हटलं आहे, किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे तुम्हाला किंमत कशाची काढायची आहे, सरळ सरळ समजून घ्यायची आहे, कशाची काढायची आहे y ची किंमत काढायची आहे. म्हणजे y बरोबर किती येते ते तुम्हाला काढायचं आहे. अगोदर माणसे दिली होती ते x घेतले आहे, म्हणजे काहीच नाही, म्हणजे तुमचा x राहणार आहे. x ची किंमत काढायची नाही तुम्हाला सांगितलं आहे दिवस, म्हणजे इथे राहणार आहे y बरोबर काय राहणार आहे तुमचे दिवस, म्हणजे नंतरचे दिवस तुम्हाला दिवस काढायचा आहे. आता पहा, इकडे जो तुम्हाला x छेदमध्ये 2 दिला आहे तो इथे छेदमध्ये लिहिला तरी चालते, म्हणजे इथे सरळ सरळ फक्त x घेतला तरी चालते. जे ते 2 होते छेदमध्ये इथे 2 घेऊन घेऊ आपण. इथे x दिलाय, इथे मधात बरोबरचं चिन्ह राहील, कारण की दोघांचं गुणोत्तर जर घेतो म्हटलं दोघांचं गुणोत्तर सारखंच राहणार आहे. आता इकडे तुम्हाला बरोबरच्या एका साईडला x दिलाय, इकडे सुद्धा x दिलाय. x ची किंमत काही असते, इथे जर 4 आली असते, इथे जर 4 असते तर दोघांचा भाग गेला असता, म्हणजे अंशांनी भाग गेला असता, म्हणजे हा x कॅन्सल होईल आणि हा x कॅन्सल होईल तुमचा. इथे काय उरला म्हटलं तर इथे फक्त तुमचा y उरणार आहे. इकडे काय उरला म्हटलं फक्त काय राहणार आहे तुमचा 8 उरणार आहे. इथे छेदमध्ये काय बेदुने किती 4, मधात जर बरोबर चिन्ह असेल तर या दोघांचा तिरपा गुणाकार होते, म्हणजे बेदुने 4, 4 8 किती होणार आहे 32, म्हणजे इकडे अंशात राहणार आहे 32. इकडे y गुणेला 1, म्हणजे इकडे काय राहणार आहे y, मधात चिन्ह राहणार आहे तुमचं किती बरोबर. म्हणजे इकडे जर विचारलं तुम्हाला y ची किंमत किती म्हटलं तर y ची किंमत राहणार आहे 32, म्हणजे इकडे राहणार आहे तुमचे दिवस. आता पहा मित्रो, जेवढे तुमचे 6 क्वेश्चन झाला आहे, 6चे 6 क्वेश्चन कोणते तुमचे चांगले होते, म्हणजे टफ होते, म्हणजे थोडी कशी लेवल चांगली होती त्यांची. म्हणजे हे जे सगळे समजून घ्या, तुमची व्हिडिओची सिरीज चालू करणार आहे ते तुमचे कशासाठी, तलाठीसाठी तुम्हाला महत्त्वाची राहणार आहे. जिल्हा परिषदेची लिपिकची परीक्षा वगैरे द्या किंवा तुम्ही शिपाई वगैरे द्या, त्यांच्यासाठी IMP राहणार आहे. आता याच्यात सोपे सोपे जर क्वेश्चन घेतले असते, हे 10 दिवसात करतो, बी 20 दिवसात करतो, दोघं मिळून किती दिवसात, ते काही नाही, त्याच्यात मजात नाही. ते क्वेश्चन तुमचे काय रिझल्टसुद्धा देणार नाही. असे जर क्वेश्चन आले तर हा क्वेश्चन तुमचा रिझल्ट राहते, म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा 1 मार्क तुम्ही प्लसमध्ये राहता. आता रामआंबा खातो जर म्हटलं तर कर्तव्यप्रयोग हे सगळ्यांनाच येते, पण एखादा असा क्वेश्चन राहते की जे बाकीच्यांना येत नाही ते तुम्हाला यायला पाहिजे, त्याच्यासाठी हे क्वेश्चन 6 दिले आहे. 6च्या 6 क्वेश्चन चांगले आहे, म्हणजे सूत्र वगैरे न वापरता कन्सेप्टनुसार सांगितलं आहे. याचा जर तुम्हाला फायदा होत असेल
व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून असे जर समजून घ्या तुम्हाला आता मॅथचे की नाही जवळपास तुमचे 40 व्हिडिओ येणार आहे, कंटिन्यूमध्ये 40 व्हिडिओचा राहणार आहे, म्हणजे तुमचे मॅथचे जेवढी क्वेश्चन राहणार आहे, जेवढी समजून घ्या मार्क राहणार आहे, आगामी येणाऱ्या तुमच्या परीक्षेमध्ये सगळेचे सगळे काय होणार आहे, तुमचे क्लिअर होणार आहे, म्हणजे तुमचे कव्हर होणार आहे मार्क. फॉरेस्टसुद्धा फॉरेस्टमध्ये बुद्धिमत्तेचे किती तुमचे 30 क्वेश्चन राहते, 30च्या 30 क्वेश्चन तुमचे 40चे जर व्हिडिओ येणार असेल, 40 व्हिडिओमधून तुम्हाला सगळेचे सगळे क्वेश्चन दिसणार आहे. ठीक आहे, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.